पण आजच्या तारखेला आज या ठिकाणाहून मी सांगतो की जोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायचं, आपण शेतकरी आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे. कारण फार साधे साधे मुद्दे आहेत, साधी गणितं आहेत. 73 साली पहिला वेतन आयोग लागू झाला, त्यावेळी एखाद्याचा पगार 75-100 रुपये होता. तेव्हा सोनं 400 रुपये तोळा होतं. जुन्या माणसांना माहीत असेल तेव्हा 11.5 ग्राम सोनं यायचं एका तोळ्यामध्ये आणि कपाशीचा भाव 500 रुपये होता क्विंटल. आज 2025 आहे. एखाद्याचा पगार हा 1,00,000-1.5 लाखाच्या घरात गेला. सोन्याचा भाव 1,00,000-1.5 लाखाच्या घरात चाललाय. कपाशीचा भाव 3,000, 4,000, 5,000 याच्याच दारात गेला. तर मला असं वाटतं की ही विषमता, शेतकऱ्यांची सर्वार्थाने सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्वाची गोष्ट या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल तर आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत.